नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सध्या काय करतात असा सवाल त्यांचे समर्थकही विचारतात आणि एकूणच राजकीय क्षेत्रामधून सुद्धा हा सवाल विचारला जातो. पृथ्वीराज देशमुख हे माजी आमदार सुद्धा आहेत. 2 वेळा ते आमदार झालेले आहेत. एकदा ते विधानसभेमध्ये निवडून गेलेले होते आणि दुसऱ्यांदा ते विधान परिषदेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून काम केलेलं होतं. सांगली जिल्ह्यातले एक अतिशय मातब्बर नेते म्हणून ते ओळखले जातात. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षानं पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांची लढत काँग्रेसचे तत्कालीन मातब्बर नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्याबरोबर झाली. त्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज देशमुख पराभूत झाले, परंतु त्यानंतर सुद्धा ते सातत्यानं भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत राहिले होते. त्यानंतर झालेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीत, त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत, त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पलूस कडेगाव या दोन्ही पंचायत समितीची निवडणूक असेल, कडेगाव नगर परिषदेची निवडणूक असेल, पलूस नगरपालिकेची निवडणूक असेल, या सर्व निवडणुकांमध्ये पृथ्वीराज देशमुख हे पूर्णपणे कार्यरत होते. या सगळ्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीराज देशमुख यांच्या पुढाकारामुळेच सांगली जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं अधिक सुलभ झालं. भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले ते, परंतु त्यासाठी जी एक व्यूहरचना करावी लागती सत्ता प्रत्यक्ष येण्यासाठी, म्हणून त्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांनीच पुढाकार त्यावेळेला घेतलेला होता. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यामधल्या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता त्यावेळेला आलेली होती. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाकर्ता म्हणून त्यावेळेला खूप काम केलं. अगदी सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळेला सुधीरदादा गाडगीळ यांच्या मदतीसाठी ते धावून आलेले होते, याची मला चांगली माहिती आहे. पृथ्वीराज देशमुख यांचा राजकीय प्रवास खूप पूर्वीपासून सुरू झालेला आहे. अगदी तरुण वयात ते विधानसभेमध्ये पलूस कडेगाव मतदारसंघातून विधानसभेमध्ये निवडून गेलेले होते. ही आहे 1997-98ची घटना. आणि त्यानंतर त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिलेला होता. ते निवडून आले तेव्हा ते अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडून आले ते, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्याने ते निवडून आलेले होते. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे या दोघांच्याही मर्जीतले आमदार म्हणून त्यांची ओळख होती. विशेषतः मनोहर जोशी यांनी पृथ्वीराज देशमुख यांना काम करण्यासाठी फार मोठा वाव त्यावेळेला दिलेला होता. माजी आमदार संपतराव अण्णा देशमुख यांनी टेंभू योजनेचं स्वप्न पाहिलं आणि ताकारी योजनेला गती देण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं. ही दोन्ही कामं करण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांनी पुढाकार घेतलेला होता आणि संपतराव अण्णांचं जे कार्य होतं ते पुढे नेण्याचा त्यांनी त्यावेळेला प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांना मदत केली. युतीचं सरकार महाराष्ट्रातून पायउतार झाल्यानंतर पृथ्वीराज देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्थात पृथ्वीराज देशमुख यांचे शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, ह्या दोघांशीही पहिल्यापासूनच अतिशय सौहार्दपूर्ण असे संबंध आहेत. आजही आहेत, म्हणजे पूर्वी पण होते आणि आजही त्यांचे चांगले संबंध आहेत. पण त्यांनी गेल्या 10 वर्षात मात्र 2014 पासून मात्र भारतीय जनता पक्षाच्या एकूण सगळ्या प्रचाराच्या कामामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या व्यूहरचनेमध्ये त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला आणि पक्षाच्या विजयासाठी सातत्यानं प्रयत्न केला. खरा थोडासा एक मतभेदाचा मुद्दा निर्माण झाला तो नुकत्याच म्हणजे 1 वर्षा सव्वा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये.
सांगली लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज देशमुख हे स्वतः भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांचा आणि तत्कालीन खासदार आणि आत्ताचे माजी खासदार संजय काका पाटील यांचं पटत नव्हतं. हे दोघेही भारतीय जनता पक्षातलेच नेते, एक काळी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच भारतीय जनता पक्षात आलेले दोन्ही नेते, पण त्यांचं पटत नव्हतं आणि त्यामुळं पृथ्वीराज देशमुख यांनी इथं उमेदवारी मागितलेली होती. परंतु ऐन वेळेला काय घडामोड घडली हा भाग नंतरचा. परंतु संजय काका पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आणि पृथ्वीराज देशमुख हे नाराज झाले. एक दोन प्रचार सभांच्या व्यासपीठावर ते उपस्थित होते, परंतु मनातून मात्र ते पूर्णपणे नाराज होते हे अगदी स्पष्ट दिसत होतं आणि त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावरती झाला. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं फारशी त्यावेळेला अनुकूल परिस्थिती नव्हती आणि या सगळ्यामध्ये संजय काका पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र पृथ्वीराज देशमुख हे फारसे सक्रिय आहेत कुठं असं दिसलं नाही. ते सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असतात. त्यांचे आणि त्यांचे अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत. पंढरपूरला अगदी श्री विठ्ठलाची महापूजा ज्या वेळेला एकादशीला असती, आषाढ एकादशीला, त्यावेळेला सुद्धा ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिथं त्या बरोबर होते. आत्ता सुद्धा मुंबईमध्ये जेव्हा काही पक्षप्रवेश झाले, विशेषतः अण्णासाहेब डांगे यांचा पक्षप्रवेश झाला, तेव्हा सुद्धा पृथ्वीराज देशमुख त्यांच्याबरोबर तिथं होते. आता मी सांगितलं तसं कुंडलच्या दौऱ्यामध्ये क्रांती कारखान्याला जेव्हा पालकमंत्र्यांनी भेट दिली तेव्हा सुद्धा पृथ्वीराज देशमुख त्या ठिकाणी होते. परंतु एकूण त्यांचा कामाचा वकूफ जर आपण पाहिला आणि त्यांचा जिल्ह्यातला सगळीकडचा संपर्क जर आपण लक्षात घेतला तर त्या तुलनेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये मात्र पृथ्वीराज देशमुख आपल्याला फारसे कार्यरत असलेले दिसत नाहीत. त्यामुळे ते नाराज आहेत का भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना फारसा वाव दिला जात नाहीये का, नवनवीन काही नेते भारतीय जनता पक्षामध्ये पुढे येत आहेत का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. परंतु पृथ्वीराज देशमुख यांच्यासारखा ग्रामीण भागाशी पूर्णपणे असा नाळ जोडलेला असा हा नेता भारतीय जनता पक्षामध्ये फारसा सक्रिय का नाही असा सवाल मात्र निश्चितपणे विचारला जातोय. संजय काका पाटील यांच्या बाबतीत मी बोललेलो आहेच. संजय काका पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षात यायला इच्छुक आहेत असं म्हणतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे तेही सध्या निष्क्रिय आहेत. तेही काही फारसं काही करत नाहीयेत. ते काही काम करत नाहीत, कुठल्याच पक्षाचं करत नाहीत. ते अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत पण त्या पक्षाचं सुद्धा काही फारसं काम करत नाहीत. पृथ्वीराज देशमुखही फारसे कार्यरत आहेत असं दिसत नाही. त्यामुळं वेगवेगळे सवाल सगळीकडे विचारले जात आहेत आणि पृथ्वीराज देशमुख हे पुन्हा पूर्वीसारखे केव्हा कार्यरत होणार असाही सवाल विचारला जातोय. आपल्याला नेमकं काय वाटतं आपण जरूर आम्हाला रागरंग.com ह्या आमच्या YouTube वाहिनीवर कमेंट करून कळवा आणि आमचं हे रागरंग.com ही आमची YouTube वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.